ज्येष्ठ अभिनेते अमरीश पुरी यांच्याबद्दलची थोडक्यात माहिती घेणार आहोत आपल्या DSD शॉर्ट बायोग्राफीच्या आजच्या भागातून। पंजाबमधील जालंधर येथील नवान शहर येथे निहाल सिंग पुरी आणि त्यांची पत्नी वेद कौर हे पती-पत्नी राहत होते। यांना थोरला मुलगा होता चमन सिंग पुरी, त्यानंतरचा मुलगा मदन पुरी, यानंतरची मुलगी चंद्रकांता पुरी आणि 3 पुऱ्यानंतर 22 जून 1932 या दिवशी अजून एक मुलगा जन्माला आला। नाव ठेवले अमरीश पुरी आणि या 4 मुलांनंतर 5वा मुलगा होता हरीश सिंग पुरी। लहानपणापासूनच या परिवारात अभिनयाची ओढ होती। अमरीश पुरी यांचे थोरले भाऊ मदन पुरी, ओम पुरी तसे ज्येष्ठ कलाकार आणि गायक KL सहगल हे त्यांचे चुलत भाऊ होते आणि ते तिघेही चित्रपटात काम करत होते। यामुळे अमरीश या वातावरणात मोठे होत होते। अमरीश पुरी यांना अभिनयाबरोबरच गाणे, संगीत आणि बासरी वाजवण्याची आवड होती। अमरीश यांनी शिमला येथून ग्रॅज्युएशन शिक्षण पूर्ण केले आणि त्यांनी थिएटर करायला सुरुवात केली। यानंतर अगदी तरुण वयात हिरो बनण्यासाठी ते मुंबईला पोहोचले होते। यांचे 3 भाऊ आधीपासूनच चित्रपटात होते, त्यामुळे आपल्याला कुणीही हिरो म्हणून घेईल असं अमरीश यांना वाटत होतं, पण निर्मात्यांनी त्यांना सांगितले की त्यांचा चेहरा हिरोसारखा नाही। त्यामुळे त्यांना निराशा तर आली, पण त्यांनी आशा सोडली नाही। ते थिएटर करत होते त्यावेळी मुंबईत अमरीश पुरी यांचं टॅलेंट मराठी चित्रपटसृष्टीने ओळखले होते। 1967 साली त्यांनी शांतता कोर्ट चालू आहे या मराठी सिनेमामधून चित्रपटसृष्टीत प्रवेश केला। यानंतर प्रेम पुजारी, हम 5 यांसारखे चित्रपट मिळाले। वयाच्या 40व्या वर्षी त्यांच्या फिल्मी करिअरला सुरुवात झाली, पण त्या काळात ते स्टेट इन्शुरन्स कॉर्पोरेशन्समध्ये क्लार्कची नोकरी करत होते। यावेळी त्यांची भेट उर्मिला दिवेकर नावाच्या एका साध्या सरळ तरुणीबरोबर झाली। हा साधा ती साधी यांच्यात साधासाधी झाली आणि एक साधी लव्ह स्टोरी सुरू झाली। पुढे यांनी घरच्यांना सांगितले, नेहमीप्रमाणे विरोध झाला आणि नंतर लग्नाला परवानगी मिळाली। यांचं लग्न झालं, त्यांना राजीव नावाचा मुलगा आणि नम्रता ही मुलगी झाली। एका बाजूला संसार, दुसऱ्या बाजूला नोकरी, तिसऱ्या बाजूला नाटक आणि मालिका सुरू होत्या। पहिला सिनेमा मिळाला 40 वर्ष वय त्यांना रेशमा और शेरा या सिनेमाने ओळख दिली। नगीनामधील त्यांची भूमिका गाजली। त्यांनी पंजाबी, तेलुगू, कन्नड, तामिळ, मल्याळम आणि मराठी भाषेतील चित्रपटांमध्येही काम केलं होतं। विधाता, शक्ती, हिरो, मेरी जंग, मिस्टर इंडिया 1987, शहनशाह, राम लखन, त्रिदेव, घायाळ, सौदागर, लपाटी, तहलका, दामिनी, करण अर्जुन, कालापानी, जीत, कोयला, चाची, 420, बादशाह, गदर, एक प्रेमकथा आणि नायक द रियल हिरो अशा 450 पेक्षा जास्त चित्रपटातून त्यांनी काम केले। शेखर कपूरच्या मिस्टर इंडिया चित्रपटातील मोगॅम्बोची भूमिका अविस्मरणीय होती। आजही त्यांचे डायलॉग लोकप्रिय आहेत। या काळात ते सर्वाधिक मानधन घेणारे कलाकार होते। अमरीश पुरी यांनी हॉलिवूडमध्ये इंडियनचा जोन्स अँड द टेम्पल ऑफ डूम या चित्रपटात ही भूमिका केली। असा हा जगप्रसिद्ध कलाकार सिनेमात खलनायक होता, पण वैयक्तिक जीवनात अत्यंत चारित्र्यसंपन्न, प्रेमळ आणि सामाजिक कार्य करणारा माणूस होता। असे हे अमरीश पुरी रक्ताच्या कर्करोगाने आजारी पडले। त्यांना 27 डिसेंबर 2004 रोजी हिंदुजा रुग्णालयात दाखल केलं, शस्त्रक्रिया करण्यात आली। यानंतर ते कोमात गेले आणि 12 जानेवारी 2005 रोजी त्यांचं निधन झालं। या महान कलाकाराला विनम्र अभिवादन। आज आपण अमरीश पुरी यांच्याबद्दल थोडक्यात माहिती घेतली। पुन्हा भेटू नवीन विषयासह, तोपर्यंत धन्यवाद।